जगन्नाथपुरी मंदिर, जिथे स्वयं विष्णू भगवान वास करतात, अशा या जगन्नाथ मंदिराच्या अचंबित करणाऱ्या रहस्यमय गोष्टी जाणून घेऊयात। 4 पवित्र धार्मिक तीर्थस्थळांपैकी जगन्नाथपुरी हे एक चारधाम मंदिर आहे। जगन्नाथ देवांना विष्णूचा अवतार मानला जातो। मंदिरात जगन्नाथ भगवान, श्री बलभद्र, देवी सुभद्रा व सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत। असे म्हणतात की या मंदिराची स्थापना, उभारणी अनंगभिनदेव नावाच्या एका राजाने केली होती। जगन्नाथ या मंदिराची उभारणी 10व्या शतकातली मानली जाते। असे मानले जाते की श्रीकृष्णांचे शरीररूपे जीवन संपवल्यानंतर त्यांचे हृदय या ठिकाणी आजही अस्तित्वात आहे। याप्रमाणे या मंदिराच्या आणखी अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहूयात। जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेल्या सुदर्शन चक्राला कुठल्याही दिशेने पाहिल्यास चक्राचे तोंड आपल्याकडेच आहे असे भासतं। जगन्नाथ मंदिराची उंची जवळपास 214 फीट आहे, परंतु मंदिराची सावली अजिबात दिसत नाही, ती नेहमी अदृश्यच असते। सूर्यकिरण मंदिरावर पडून त्याची सावली छतावर अडकून राहते। जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 भांडी एकावर एक ठेवली जातात, ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो। जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर लावलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो। दिवसा वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो, संध्याकाळी जमिनीकडून समुद्राकडे वाहतो। जगन्नाथ मंदिरातील सिंहद्वारात असताना आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येईल, पण जसे तुम्ही सिंहद्वाराच्या आत प्रवेश करता, समुद्राच्या लाटांचा आवाज येणं बंद होते। मंदिरात आजपर्यंत कधीही मंदिराच्या शिखरावर कळसावर कोणताही पक्षी बसलेला आजपर्यंत आढळलेला नाही। या मंदिराहून कधी विमान देखील जात नाही। जगन्नाथपुरी रथ, जगन्नाथपुरीचा रथ अतिशय सुंदर आहे। या रथाचे बांधकाम लाकडी आहे। हा रथ बनवत असताना कुठल्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही। या रथात बलराम यांचा रथ सर्वात पुढे असतो, कारण ते जगन्नाथ यांचे थोरले बंधू आहेत, म्हणून यांचा रथ यात्रेत सर्वात पुढे असतो। मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो। सुभद्रा ही जगन्नाथ यांची बहीण आहे। याला पद्मरथ असेही म्हणतात। सर्वात शेवटी श्रीकृष्णाचा रथ असतो। या रथाची उंची 45 फूट आहे, 35 फूट व लांबी 35 फूट रुंदी आहे। बलराम यांचा रथ 45 फूट उंच असतो, तर सुभद्रेच्या रथाची उंची 43 फूट असते। जगन्नाथपुरीला जायचे कसे? जगन्नाथपुरी हे ओडिशा राज्यात आहे आणि त्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे पुरी स्टेशन आहे। रेल्वेने येथे पोहोचणे सर्वात स्वस्त आणि सोयीचे आहे। तुम्हाला फ्लाईटने यायचे असल्यास भुवनेश्वर विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे येथून सुमारे 60 किलोमीटरवर आहे। भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही पुरीला बसने जाऊ शकता, ज्याचे भाडे फक्त 100 रुपये आहे। पुरी स्टेशन पासून जगन्नाथ मंदिराचे अंतर फक्त 2-3 किलोमीटर आहे। येथून तुम्ही ई रिक्षा किंवा ऑटो घेऊ शकता, ज्याचे भाडे 150 पर्यंत आहे।